नमस्कार मंडळी, श्रद्धा साळुंखे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 28 साईजचं पेपर कटिंग काढायसाठी जे माप काढलं होतं हे सर्व माप तुम्हाला सविस्तररित्या समजून सांगितलं आहे। तर आता ह्याच मापावरून आपण पेपर कटिंग काढणार आहे। तर ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल आपल्या मापाचा तर तो व्हिडिओ लवकरात लवकर बघून घ्यायचा आहे। आणि आपले व्हिडिओ चॅनलमध्ये आपण सगळं काही शिकवणार आहे। सुरुवातीचे व्हिडिओ तुम्ही बघा, त्यामध्ये मी मशीनची माहिती दिली आहे, टेपची दिली आहे, सर्व साहित्याची दिली आहे, सगळे एकूण एक माहिती दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही सगळं काही ते व्हिडिओ बघा। तयार ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे देखील दिलं आहे, कोणते कोणते प्रकार आपल्या क्लासमध्ये शिकवणार आहे हे देखील सांगितलं आहे। आणि जेव्हा आपले सगळे पेपर कटिंग काढून होईल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण चार्ट देणार आहे पेपर कटोरी ब्लाऊजचा। शोल्डर किती घ्यायचं, गळा रुंदी किती घ्यायची, मुंढा किती घ्यायचा, छातीचं माप किती घ्यायचं हे सगळं तुम्हाला सविस्तर एक चार्ट तयार करून देणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवर शेवटपर्यंत राहा, आपले व्हिडिओ सगळे बघत चला। जर आवडले तर लाईक करा, कमेंट करा, काही अडचण आली तर समजलं तरी कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की मी तुम्हाला शिकवते तुमच्या लक्षात येतं आहे का नाही। जर काही अडचण आली तर बिनधास्त मला कमेंट करून सांगा का ताई मला हे समजलं नाही का काय, मी तुम्हाला सांगेन, घाबरायचं नाही काही। खूप सोपं आहे, शिकलं का सगळं सोपं जातं। तर आता आपण सुरुवात करूया। तर हे पेपरची घडी आहे, तर तुमच्या लक्षात यावं म्हणून मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे। तर तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्ही असा न्यूजपेपर घ्यायचा आहे, साधा असा न्यूजपेपर घ्यायचा आहे। तर ही जी बंद बाजू आहे ही माझ्या डाव्या हाताला आहे, तुम्ही नीट लक्ष द्या। आपल्या हाताच्या डाव्या बाजूला बंद घडी घ्यायची आणि उजव्या बाजूला अशी उघडी घडी घ्यायची। आपण एकाच वेळेस पुढचा आणि मागचा दोन्ही भाग एकाच वेळेस कटिंग करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका। सोप्या ट्रिक देखील मी तुम्हाला सांगणार, त्यामध्ये शोल्डर उतरू नये, मुंड्यात घोळ येऊ नये म्हणून सगळ्या ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हे माझ्या डाव्या हाताला बंद घडी आणि उजव्या हाताला उघड घडी। तसेच तुम्ही जेव्हा ह्या न्यूजपेपरवर कटिंग करशाल तेव्हा असा सरळ न्यूजपेपर ठेवायचा आहे, डाव्या हाताला बंद घडी आणि उजव्या हाताला अशी उघड घडी घ्यायची आणि इथून ह्या टोकापासून माप घ्यायला सुरुवात करायची। तर आता आपण सुरुवात करूया। तुमच्या लक्षात यासाठी मी न्यूजपेपरवर कसं घ्यायचं हे देखील दाखवलेलं आहे। तर आता आपण सुरुवातीला उंची टाकू ब्लाऊजची। तर आता हे बघा, आपली पूर्ण उंची किती आलेली आहे, तयार ब्लाऊजची उंची किती होती 12.5, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे आपल्याला आणि 13.5 उंची घ्यायची। तर आपण याच्यावर 13.5 उंची घेऊन घेऊ, पूर्ण उंची 13.5। ह्या टोकापासून तर शेवटच्या टोकालोक हे बघा, मी मोजूनच पेपर कट करून घेतला होता, त्यामुळे तुम्ही देखील 13.5 उंचीचा पेपर कट करून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल। तर ही झाली आपली उंची, बरोबर। त्यानंतर आता आपण 5 इंचाचं शोल्डर घेणार आहे। हे बघा, मी तुम्हाला सांगितलं तर पूर्ण शोल्डर हे आपल्याला 5 इंचाचं घ्यायचं आहे। हे बघा, तर आपण 5 इंचाचं शोल्डर घेतलं। त्यानंतर आपल्याला गळा रुंदी ही 2.25 इंच घ्यायची। मी तुम्हाला टेपमध्ये जेव्हा टेपची माहिती देते तेव्हा तुम्हाला सांगितलं 1.5 इंच कोणतं, 2.25 इंच कोणतं, हे सगळं सांगितलेलं आहे। ज्यांना 2.25 माहीत नसेल त्यांनी आपला टेपचा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, त्यामध्ये मी सविस्तररित्या माहिती दिलेली आहे। त्यानंतर आता आपण पुढचा गळा घेणार आहे, पुढच्या गळ्याचं माप घेणार आहे। तर याच्यामध्ये आपण बघू पुढच्या गळ्याचं माप किती दिलं आहे, 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 इंच घ्यायची, 5.5 मध्ये अर्धा इंच प्लस करून 6 इंच घ्यायची आहे। इथे येतं आपलं 6 इंच। त्यानंतर इथून थोडासा पसरट घ्यायचा आपल्याला पुढचा गळा। हे बघा, इथून 2.5 इंचापर्यंत यायचं आपल्याला, जिथं 6 इंच पूर्ण तिथून आपल्याला 2.5 इंचापर्यंत घ्यायचं आहे। आणि अशी पट्टीने अशी रेष ओढून घ्यायची, आली। आता आपण पुढच्या गळ्याला आकार देणार आहे, तर पुढच्या गळ्याला आपण अर्धा इंचाने आकार देणार आहे। तर आपल्या टेपच्या व्हिडिओमध्ये मी अर्धा इंचाचं तुम्हाला माप सांगितलेलं आहे। हे बघा, इथे
इथे असा हळूवारपणे हळूहळू असा गोलाकार आकार द्यायचा आहे. असा व्यवस्थित गोलाकार आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपण मुंड्याचं माप घेणार आहोत. तर 28 साईजच्या पेपर कटिंगसाठी आपल्याला 5 किंवा आपण 5.25चा मुंडा घ्यायचा. म्हणजे तो मुंडा आपल्याला टाईट बसत नाही, व्यवस्थित बसतो आणि मुंड्यामध्ये आपल्याला ब्लाऊज काचत नाही. त्यासाठी आपण 5.5 इंचाचा मुंडा घेणार आहे. बरोबर आलं सर्वांच्या लक्षात. आता आपण छातीचा चौथा भाग जो आपण मोजला होता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले छातीचा चौथा भाग कसा मोजायचा. तर हा छातीचा चौथा भाग आपला 7 इंच आला. त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच ॲड करायची. तर आता आपल्या इथं किती इंच 8.5 इंच. हे बघा छातीचा चौथा भाग 7 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं 8.5 इंचावर आपण खून केली. सेम तसंच कमराचं देखील करायचं आहे. आता कमराचा चौथा भाग आपला किती आला होता 6 इंच. त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 करा, हवं तर 2 करा, मी तुम्हाला इथं सांगितलंच होतं तसं. त्यानंतर 1 इंच आपल्याला पाठीचा टक्स द्यायला लागतो. त्यासाठी आपल्याला 1 इंच असं टोटली 8.5 किंवा 9 इंच आपण करू शकतो. जसं आपण छातीचं 8.5 घेतलं तसं खालीच कमरेला देखील 8.5च घ्यायचं आहे. हे बघा इथे खून करते मी. तर आता सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. सुरुवातीला ही 8.5 इंचाची रेष शिलाई मार्जिन आणि इथे आले आपलं 7 इंच. बरोबर हे आपलं 7 इंच आलेलं आहे. इथे हे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं. त्यानंतर आता आपण मुंड्याला आकार देणार आहे. तर जेव्हा छोटी साईज असते तेव्हा सर्वजण साधारणपणे सगळेजण 1.5 इंच घेता. पण मग मागच्या मुंड्यात घोळ येऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते 1.25 इंच घ्यायचा आहे. किती घ्यायचा 1.25 इंच इथं आतमध्ये जायचं. 1.25 इंच घ्यायचं आणि असा हा जो पॉईंट आहे 7चा त्या पॉईंटपासून असं हळूवारपणे, आता तुम्हाला थोडंसं फिरून दाखवते मी, असं हळूवारपणे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि तुम्हाला खूपच अवघड गेलं ना मुंड्याचा आकार द्यायला, सरळ हा भाग इथं 5.25 येतो ना याचं निम्म करायचं. हे बघा हे निम्म करायचं इथपर्यंत आणि याचं निम्म. हे बघा इथं बरोबर येते याचं निम्म. इथं असं व्यवस्थित धरायचं. असं हळूवारपणे असा गोलाकार भाग द्यायचा आहे. बघा इथून असं हळूवारपणे असं गोलाकार भाग देत चालायचं आहे आपल्याला 1.25 इंचावर मुंड्याला. थोडासा असा आतून घ्यायचं आहे. बघा असा. जसं जसं तुम्ही सराव कराल तसं तसं तुम्हाला मुंड्याला आकार कसा द्यायचा हे लक्षात येईल. आता तुम्हाला सोपी ट्रिक्स सांगते मी, शोल्डर उतरू नये म्हणून जी तुम्हाला मी ट्रिक्स सांगणार होती ती आता मी तुमच्या सांगते. तर शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं आहे बघा. हे जे आपण गळा घेतला ना इथून 1.25 इंच, इथून 1.25 इंच असं माप घ्यायचं आणि असं तिरकस रेष मारायची. म्हणजे कटिंग करताना आपण हे तिरकस कापणार आहे जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही. आलं लक्षात. हे शेवटच्या टोकापर्यंत असं तिरकस माप घ्यायचं आहे, असं तिरकस. त्याच्यानंतर मुंड्यात घोळ येऊ म्हणून इथून 1/2 इंच खाली जायचं आहे आपल्याला. बघा इथून 1/2 ते 1.25 इंच खाली जायचं आहे. आता दुसऱ्या मार्करने तुम्हाला मी सांगते. बघा इथून 1/2 ते 1.25 इंच खाली जायचं आहे आणि जिथे ही 7ची रेष येते ना तिथून हळूच असा आकार द्यायचा आहे आपल्याला. हळूच असं थोडासा खालून निपुळता आकार द्यायचा आहे मुंड्याला, जेणेकरून इथं चुन्या येणार नाही किंवा घोळ येणार नाही. आणि शोल्डर उतरू नये म्हणून मी इथून तुम्हाला 1.25 इंच डाऊन करायला सांगितलं होतं, तसं डाऊन करायचं. आता आपण क्रॉसपट्टीचं माप घेणार आहे. आता कटोरी ब्लाऊजला जी क्रॉसपट्टी असते ती आपण 3 इंचाची घेणार आहे.
हे बघा, या बाजूला 3 इंच, डाव्या हाताची जी बाजू आहे ते इथून खालून आपल्याला 3 इंच घ्यायची आहे बघा. अशी 3 इंचावर खून करून घ्यायची आणि इकडं कमरेच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, व्यवस्थित लक्ष द्या. 2.5 इंचावर खून करायची आणि इथं पण 2.5ला करायची. आता तुम्ही मला सांगता इकडं 3 सांगितलं, तुम्ही लगेच 2.5 सांगताय, तर फक्त लक्ष द्या मी काय सांगते तुम्हाला. असं 2.5ला टिप दिली का, ह्या 2.5 आणि त्या 2.5 असं सरळ रेष मारून घ्यायची. हे बघा, सरळ रेष अशी मारून घ्यायची आधी. आणि जो क्रॉसपट्टीच्या इथे जो असा निपुळता आकार असतो तो आपल्याला, हे बघा, इथून 2 ते 2.25 पर्यंत असं अंतर मोजून घ्यायचं. आणि जे आपण इथं 3 घेतलं होतं म्हणजे अर्धा इंच जे वरती घेतलं ते असं हळूहळू असं निपुळता असा आकार देत चालायचं त्याला, असं गोलाकार, जेणेकरून हे असं वरती येईल. जेणेकरून हे असं वरती येईल. बरोबर. आता आपण कटोरीचं माप टाकणार आहे. आता तुम्हाला लक्षात येणार नाही का कटोरी किती टाकायची, काय टाकायची. तर सरळ सोपं मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगते. काय करायचं, हे जे आपण माप काढलं आहे ना, सरळ हा टेप ह्या टोकापासून उचलायचा आणि इथे ठेवायचं आहे बघा. इथे असं या टोकावर ठेवायचा आणि जे निम्म मापीन का आपलं तिथं असं टिक करायचं. हे बघा किती आलं, हे बघा, हे 4.5 इंच येतं. हे बघा 4.5 इंच येतं. आता इथं आपण कटोरीचं मार्क केलं 4.5 इंचावर. आता आपल्याला हा जो मुंडा काढला आहे, आता पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला अजून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा. हा जो काढला आपण हा मागचा मुंडा काढला पाठीच्या बाजूचा. आता आपल्याला पुढचा मुंडा काढायचा आहे, कारण आपण पुढचा आणि मागचा भाग सोबत कटिंग करतोय, त्यासाठी आपण पुढचा मुंड्याचा आकार देऊ. इथं अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं, इथून अर्धा इंच आत घ्यायचं आणि जसं आपण आकार दिला ना तसं इथून असं थोडासा आतून आकार घ्यायचा. आता इथे चून येऊ नये म्हणून थोडासा आतून घ्यायचा आहे. एक रेष नॉर्मल अशी आतून जाऊ द्यायची आपल्याला, अशी शेवटपर्यंत घेऊन जायची. हे बघा, जो निळ्या रेषेने केलं आहे तो पुढच्या मुंड्याचा आकार आहे आपल्या. व्यवस्थित लक्ष द्या, तुमच्या लगेच लक्षात येईल. हा निळा जो आहे हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे आणि जो लाल रंगाच्या स्केच पेनने केला आहे तो मागच्या मुंड्याचा आकार आहे. आता आपण हा जो गळा घेतला होता, गळ्याला जो आकार दिला तिथून 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे बघा. इथून ते इथपर्यंत 1.25 इंचाचं अंतर घ्यायचं. इथे एक खून करायची. त्यानंतर ह्या आतल्या मुंड्यापासून, हे बघा, ह्या आतल्या मुंड्यापासून आपल्याला 3 मार्किंग करायची. 3 मार्किंग याच्यासाठी करायची, जेव्हा आपण कटोरीचा गोलाकार आकार देतो त्या तिघातून एका मार्किंगमधून आपला आकार गेला पाहिजे. तर तुम्हाला सांगते मी. हे बघा, पहिले आपण ह्या आतल्या मुंड्यापासून ते इथपर्यंत असं तिरकस ठेवायचा टेप. एक खून 2 इंचाच्या अंतरावर करायची, त्यानंतर दुसरी 2.25च्या इथं करायची आणि तिसरी 2.5च्या इथे करायची. 3 मार्किंग करायच्या. 3 मार्किंग केले का त्यानंतर इथून 4 इंच असं एक सरळ रेष जाऊ द्यायची, अशी सरळ. आणि ह्या पॉईंटपासून एक अशी तिरपी रेष जाऊ द्यायची. हे बघा, अशी तिरपी रेष जाऊ द्यायची. तुम्ही म्हणता ताई अशी कशी रेष दिली, तर हे तुम्हाला कटोरीचा आकार द्यायला सोपं जावा म्हणून मी तुम्हाला ही ट्रिक सांगितली आहे. आता याला आपण हळूवारपणे असा गोलाकार आकार देऊ. आता हे बघा, असं हळूवारपणे इथून असं हळूवारपणे असा गोलाकार आकार देऊ. आलं लक्षात? बघा, असं हळूवारपणे गोलाकार आकार द्यायचा आहे आपल्याला. निघली आपली कटोरी. हे बघा, असं हळूवारपणे, थोडाफार बाहेर गेला तरी चालतं, काही हरकत नाही. असा गोलाकार व्यवस्थित आकार द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, अर्धा इंच आपल्याला बाहेर आले. हे आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाईल. म्हणजे याचा अर्थ आपलं कटोरीचं माप किती आलं, 5.25 इंच आलं. म्हणजे 28 साईजच्या ब्लाऊजला आपल्याला 5.25
5 इंचाची कटोरी लागली. आता ही कच्ची कटोरी, हिच्यावरून आपल्याला पक्की कटोरी करायची, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन आणि कटोरीचा टक्स जो काढायचा असतो त्याच्यासाठी आपल्याला कटोरी वाढवावं लागते. तर ही पूर्ण कटोरी किती भरली आपली? 5.5 इंच. तर हे पूर्ण अंतर आपलं 5.5 इंच भरले. तर असं व्यवस्थित गोलाकार आकार देऊन घ्यायचं आहे. बघा मी परत एकदा डार्क करून तुम्हाला दाखवते. मी थोडंसं या रेषेचं थोडंसं बाहेर आलं आहे, पण आकार व्यवस्थित गोल आला पाहिजे. तर आता आपलं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला मी जिथे आपण किती माप घेतलं हे थोडक्यात नोट करून सांगते. तर आपण ही गळारुंदी घेतली, ही घेतली आपण गळारुंदी घेतली आपण 2.25 इंच, बरोबर. त्यानंतर हे पूर्ण आपलं हे जे शोल्डर झालं ते किती झालं? 3.25 इंच झालं. हे जे अंतर जे आहे हे 3.25 इंचाचं झालं. हा पुढचा गळा आपण किती घेतला? 6 इंच घेतला पुढचा गळा. हे बघा 6 इंच. आणि हे इथलं जे अंतर घेतलं आपण, हे जे अंतर घेतलं हे 2.5 इंच घेतलं गळारुंदीचं अंतर. हा गोलाकार भाग जो घेतला आपण, इथून जे अंतर घेतलं ते 1/2 इंच घेतलं आपण. किती घेतलं? 1/2 इंच. लक्षात घ्या, हे जे अंतर आहे ते 1/2 इंच घेतलेलं आहे, बरोबर. त्यानंतर बाहेरचं मुंड्याचा जो आपण हे जो काढला आकार, हा किती आहे? किती इंचावर घेतला आपण? 1.25 इंच, बरोबर. आणि आतला जो घेतला आपण, आता आपण इथून 1/2 इंच आत घेतला, पण आपण इथून मोजून दाखवतो तुम्हाला किती भरतो. हे बघा, हा इथून 1 इंचाच्या आसपास भरतो. म्हणजे आतल्या मुंड्याचा आकार आपण किती घेतला? किती इंचावर घेतला? हा 1 इंच. इथे 1 इंच लिहून ठेवते मी, छोट्या अक्षरात. तुम्ही देखील पेपर कटिंग करताना हे लिहून ठेवायचं आहे आणि वहीमध्ये अशी आकृती काढून ठेवायची, जेणेकरून जेव्हा तुम्ही क्लास शिकल्यानंतर जेव्हा तुम्हाला कटिंग करायचं राहील, जेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं, वही खोलून जर एवढी आकृती जरी बघितली तरी तुमच्या लगेच लक्षात येईल का नाही असं ठिकाणी इथं मार्किंग केलं होतं. आता 1/2 इंच इथं आपण डाऊन केलं, बरोबर. त्यानंतर इथं 1/2 इंचाचा आपण ते 1.25 इंचाचा इथं उतार दिलेला आहे आपण. या उतारापासून जेणेकरून मुंड्यात घोळ येऊ नये म्हणून इथं आपण उतार दिला होता, बरोबर. इथे उतार दिला. त्यानंतर 3 इंचाची ही क्रॉसपट्टीसाठी आपण 3 इंचाची उंची घेतली होती. तर इथलं उंचीचं मापली होती मी 3 इंच क्रॉसपट्टीसाठी. आणि इथे किती घेतलं होतं? 2.5 इंच, बरोबर. आणि हा असा गोलाकार भाग दिलेला आहे आपण. आलं लक्षात तुमचं सगळं? आता आपण हे कट करणार आहे. नंतर मागच्या बाजूला मी किती इंच मागच्या बाजूचा गळा कसा कापायचा, कटोरी कशी वाढवायची हे देखील तुम्हाला मी सांगते लगेच. तर आता आपण हे कट करून घेऊ. कट करताना काही करायची नाही, हळूहळू कट करायचं. आणि आधी असं लगेच इथून कट नाही करायचं. मी कशी कट करते लक्ष द्या. हे बघा, इथून कट करायचं. इथपर्यंत आलं तुम्ही, हे बाजूचं काढून टाकते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे बघा, इथपर्यंत आले तुम्ही. हा जो खालचा उतार दिलाय ना, हा जो बाहेरचा मुंडा आहे ना, तो कट करायचा, आतला करायचा नाही. नाही तर मग तुम्ही लगेच आतला मुंडा कट करून मोकळेवर. आतला मुंडा कट नाही करायचा आहे, फक्त मागच्या बाजूचा मुंडा कट करायचा आहे आपल्याला. त्यानंतर मागचा पुढचा भाग सेपरेट करायचा आहे आपल्याला, नंतर पुढचा मुंडा कट करायचा आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या, घाई कट करू नका. हे बघा, व्यवस्थित लक्ष द्या व्हिडिओकडं. पहिले मी हा मागच्या मुंड्याचा आकार कट करते. हे बघा, असा मागच्या मुंड्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आलं लक्षात? त्यानंतर हा जो आपण तिरकस डाऊन दिलाय तो कट करायचा. हे बघा,
असा कट करत जायचं सरळ. त्यानंतर इथून 2 भाग करायचे. आता हे बघा, हे असा फोल्ड असतं ना हे. आता इथून सेंटरमधून कट मारायचा आणि सेपरेट करून घ्यायचा आहे. आलं लक्षात? इथून सेपरेट करून घ्यायचं आधी. सेपरेट करून घेतलं. हे बघा, हे 2 भाग आपले तयार झाले. आता हे पाठीचा भाग आपण बाजूला ठेवायचा आहे. आता मी हे पुढचं तुम्हाला सांगते. आता जेव्हा हे 2 पाट आपण बाजूला करतो तेव्हा पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला कट करायचा आहे. हे बघा असं. असं कट केला. त्यानंतर गळ्याचा आकार कट करायचा आहे आपल्याला. हळूहळू कटिंग करायचं आहे, घाई करायची नाही आहे. जसं जसं तुम्ही सराव कराल तसं तसं तुम्हाला जमेल. त्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला कट करायची. अशी हळूवार आकार द्यायचा तिला, अशी कट करायची. त्यानंतर जो कटरीचा आपण आकार दिला आहे तो असा हळूहळू गोलाकार आकारात कट करायची. तर ही झाली आपली 28 साईजची साईड पट्टी. आणि ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे. आणि ही झाली आपली क्रॉस पट्टी. आणि आता आपण पाठीच्या भागाचं बघणार आहे. तर जसं मी तुम्हाला मापामध्ये सांगितलं होतं तर आपल्या मागचा गळा हा 9 इंचचा आहे. तर आपल्या अर्धा इंच ॲड करायचं आहे. तर मागच्या बाजूचा गळा आपण आता आखणार आहे 9.5 इंच. हे बघा, जसं पुढच्या बाजूला 2.25 इंच जे माप घेतलं होतं आपण गळा रुंदीचं, सेम त्याच मापाची इथं मार्किंग केलेली आहे. मुंड्याचं देखील आपण आकार उकार सगळं दिलेलं आहे. यात करायचं काहीच नाही आपल्याला. फक्त इथून आता हे पहिले मार्किंग केलेलं आहे त्याकडे नका लक्ष देऊ. फक्त इथून आपल्याला 9.5 इंचाचं माप घ्यायचं आहे. 9 इंच तयार आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं 9.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची. जशी पुढच्या बाजूला गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती सेम त्याचप्रमाणे 2.5 इंच गळा रुंदी इथं देखील घ्यायची आपल्याला. आलं लक्षात? आणि पट्टीने अशी सरळ सरळ रेष मारून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला 1 इंच किंवा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा. जेवढा गळा आपल्याला पसरट पाहिजे का शॉर्ट पाहिजे त्यानुसार. नंतर मी तुम्हाला सेपरेट एक गळ्यांच्या आकारांचा एक व्हिडिओ बनवेल मी सेपरेट, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे गळे शिकवेन. पानगळा, गोलगळा, मटका गळा, हे सर्व प्रकारचे मी गळे त्यात दाखवेन तुम्हाला. आता फक्त मी तुम्हाला पेपर कटिंगमध्ये सिंपल हा गोल गळा दाखवणार आहे. हे बघा, असा व्यवस्थित तुमच्या पद्धतीत व्यवस्थित असा गोल आकार द्यायचा आहे. तर कोणाकोणाला जास्त पसरट आवडतो त्यांनी थोडासा पसरट घ्यायचा कटिंग करताना. पसरट कसा घ्यायचा आहे मी नंतर दाखवेनच तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला मी बोलली होती का हा खालच्या आणि ब्लाऊजवरती कसा सरकतो किंवा इथं मुंड्यात घोळ येताना आपण इथं अर्धा इंच कमी केला. तसंच काय करायचं, आता आपण इथून 1.5 इंच शिलाई मार्जिन जी आहे ती इथं सोडून द्यायची. त्यानंतर पाठीचा टक्स जो द्यायचा असतो त्या टक्सचं आपण मार्किंग करून घेऊ. आता इथून जे आपण जिथं टक्स दिला, आता इथून जे मार्किंग आपण काउंट केलं आहे ना इथपर्यंत धरायचं. थांबा, हे बघा, इथं या टोकापासून तर इथपर्यंत ठेवायचं आणि त्याचा निम्म करायचं आहे. बघा, खूप सोपं आहे. इथून निम्म करायचं आणि बघा तुम्हाला पाठीच्या टक्सचा पॉईंट भेटला. इथून पाठीचं तुम्हाला टक्स घ्यायचा आहे. आता इथं तुम्हाला साधारणपणे 4 इंचाचा टक्स घ्यायचा आहे तुम्हाला पाठीचा उभा. हे बघा, असा 4 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आणि तुम्हाला सांगितलं तर मापामध्ये मी 1 इंचाचा टक्स असतो, तर ह्या मापाच्या निम्म, तर अर्धा इंच या बाजूला आणि अर्धा इंच या बाजूला, असा 1 इंचाचा हा
टक्स असतो वरच्या बाजूला आपल्याला निपुळता घ्यायचं आहे आणि खाली अर्धा इंच दाबायचं आहे, जेणेकरून आपला तो पाठीला व्यवस्थित असा सपोर्ट येईल. आणि त्यानंतर इथून या बाजूला असं पाव इंच असं तिरकस रेष मारायची आपल्याला, हे बघा अशी तिरकस. आता हे कट करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा तर मी तुम्हाला सांगेन. आणि मागचा गळ्याचा आकार देखील आपण कट करून घेऊ. हे बघा तर आता आपले पाठीचा भाग, साईड पट्टी, कटोरी आणि क्रॉस पट्टी हे 4 पार्ट कट झाले. तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची आणि बाही कशी काढायची हे शिकवणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही प्रॅक्टिस करा व्यवस्थित. थोडं चुकलं तर चुकू द्या, चुकले तर चुकीतूनच माणूस शिकतं. जितक्या वेळेस तुम्ही सराव कराल तितक्या वेळेस तुम्हाला समजेल. आणि जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ती अशा प्रकारे वहीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशी नोट लिहून ठेवायची. का कितीमध्ये किती इंच मिळवायचं, कसं करायचं काय, अशी नोट पूर्ण वहीमध्ये लिहून ठेवायची, जेणेकरून तुम्हाला नंतर कधी स्टिच करायचं राहिलं किंवा तुम्ही खूप दिवसानंतर शिवायचं जरी म्हटले तरी तुमच्या वही बघितली तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी वहीमध्ये नोट करून ठेवायचे आहे. हे बघा मी कॅमेरात दाखवते आहे. सगळ्या गोष्टी नोट करून ठेवायच्या, वहीमध्ये अशी आकृती काढून ठेवायची, पुढच्या भागाची देखील काढून ठेवायची. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी कशी वाढवायची आणि बाही कशी काढायची हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय अडचण आली तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.